मी माणिक दौलत बोरसे, RBNB कॉलेज, श्रीरामपूर, जिल्हा नगर, विषय अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी अर्थशास्त्रामध्ये 11वीच्या अर्थशास्त्रात जे प्रकरण क्रमांक 4 आहे, त्या प्रकरण क्रमांक 4 मधील उद्योग क्षेत्र या उद्योग क्षेत्राचा आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण याच प्रकरणामधील कृषी क्षेत्र या क्षेत्राचा आपण या अगोदर विचार केलेला आहे. जसं महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणमध्ये शेती क्षेत्राचा वाटा जेवढा महत्त्वाचा आहे, त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं स्थान आपल्या औद्योगिक क्षेत्राचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्राचा विकास हा इतर राज्यांच्या मानाने खूपच झपाट्याने झालेला आहे. एकंदरीत आपलं राज्य हे औद्योगिकदृष्ट्या एकदम सधन असं राज्य मानलं जातं. कारण देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोठा हातभार लावला जातो आणि त्याच्या पाठीमागं महाराष्ट्रामध्ये असलेलं उद्योग क्षेत्र ही गोष्ट तितकीच कारणीभूत आहे. तर आपल्याला आज या उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून या क्षेत्राचा तपशीलवार अभ्यास करायचा आहे. तर आज आपण बघा, उद्योग क्षेत्र हा घटक अभ्यासणार आहे. आता औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र आपल्या देशामध्ये एक प्रगत असं राज्य मानलं जातं आणि 16-17च्या वार्षिक औद्योगिक पाहणीनुसार औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र राज्य होतं. आता देशाच्या आर्थिक विकासात राज्याचा उद्योग क्षेत्राचा वाटा हा खूपच मोठा होता आणि शेतीमध्ये जी अतिरिक्त रोजगाराची स्थिती निर्माण होते किंवा शेतीमध्ये जे अतिरिक्त कामगार काम करतात, त्या कामगारांना रोजगार देण्याचं काम आपल्या महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र करतं. म्हणजे एकंदरीत रोजगाराची स्थिती वाढवण्यामध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा वाटा किंवा हिस्सा हा खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. तर शेती नंतर जास्तीत जास्त लोक औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतात असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आता आपण यामुळं काय होतं, बाजारामध्ये विविधता निर्माण होते, उच्च उत्पन्न आणि उच्च उत्पादकता आपल्या राज्यामध्ये निर्माण होते. त्याच पद्धतीने भारताच्या निव्वळ मूल्य जमावर्धित उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 18% इतका आहे. आता बघा, देशाच्या एकूण मूल्यवर्धित उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा, एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 18% इतका आहे. आता खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक म्हणजे महाराष्ट्रातील जे उद्योजक आहे ते महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतातच, परंतु महाराष्ट्राच्या बाहेरील किंवा विदेशातील लोकसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपली गुंतवणूक करण्यामध्ये जास्त अग्रक्रम देतात. कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हे राज्य विकासामध्ये जसं अग्रेसर आहे, त्याच पद्धतीने कामगार किंवा इतर सोयी सुविधा ज्या उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक असतात, त्या सर्व सोयी सुविधायुक्त असं हे राज्य असल्यामुळं महाराष्ट्रात गुंतवणूकदार हे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि त्याच कारणामुळं आज आपण पाहतो की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्र हे वाढलेले. आता जेव्हापासून विदेशी गुंतवणुकीला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राधान्य देण्याचं काम सुरू झालं, तेव्हापासून म्हणजे
1990च्या अगोदर. आता खऱ्या अर्थाने इथं प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची सुरुवात 1990च्या अगोदरपासून झाली आणि आपल्या देशामध्ये ती खऱ्या अर्थाने 1990मध्ये आली आणि आपल्या देशात सुद्धा विदेशी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्याचं काम भारत सरकारने केलं आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टीचा प्रभाव पडला आणि बऱ्याचशा विदेशी गुंतवणूकदारांनी किंवा विदेशी कंपन्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये आपली गुंतवणूक करून त्या ठिकाणी कारखानदारी उभारलेली. तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने एक जमेची बाजू मानली जाते. आता 1991मध्ये भारत सरकारने उदारीकरणाचं धोरण अवलंबलं आणि उदारीकरणाच्या या धोरणाअंतर्गत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि कोणत्याही देशाने भारतामध्ये गुंतवणूक करता येईल किंवा भारताची गुंतवणूक सुद्धा जगाच्या कोणत्याही देशामध्ये भारत गुंतवणूक करू शकतो. अशा पद्धतीचं धोरण 1991मध्ये खऱ्या अर्थाने अवलंबलं. आपण त्याला उदारीकरणाचं धोरण म्हणतो. म्हणजे सर्व जगाची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थाने उदारीकरणाच्या धोरणात आल्यामुळं सर्व जग हे एकवटलं गेलं आणि कोणत्याही देशामध्ये आपली गुंतवणूक त्या ठिकाणी करायला त्यांनी तिथं सुरुवात केली आणि याच्यामुळं भारताच्या दृष्टिकोनातून ही बाबसुद्धा एक महत्त्वाची ठरली आणि भारतात सुद्धा बरेचसे परदेशी गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यात महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचा वरचा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये नंबर 1चं राज्य त्या टायमाला गणल्या गेलेले आणि आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्राची वाटचाल इतर राज्यांच्या मानाने खऱ्या अर्थाने अग्रेसरच आहे किंवा ती जास्तची. आता प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 2000 पासून ते 2017पर्यंत 6,11,760 कोटी एवढे होते. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 11% इतकं होतं. म्हणजे बघा, देशामध्ये जर 100% विदेशी गुंतवणूक झाली असेल तर एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला 31% विदेशी गुंतवणूक ही आलेली आहे. आता 31% हा आकडा काही लहान नाही. एकूण देशाच्या गुंतवणुकीपैकी 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये विदेशी लोकांनी त्या ठिकाणी केलेली. ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बाब मानली जाते. तर उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असला तरी किंवा आपण म्हणतो की महाराष्ट्राची वाटचाल औद्योगिक क्षेत्रामध्ये खूपच झपाट्याने सुरू आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि इतर सुद्धा काही शहरांमध्ये मोठे उद्योग क्षेत्र त्या ठिकाणी स्थापन झालेले. असं असलं तरी अजूनसुद्धा या औद्योगिक क्षेत्राला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि उद्योग म्हटलं की त्या ठिकाणी समस्या हा घटक असतोच. तर आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्राला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या अडचणीला तोंड द्यावं लागतं किंवा कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, या समस्यांचा किंवा या अडचणीचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी आढावा घेऊ म्हणजे आपल्याला उद्योग क्षेत्रातल्या समस्या या कळतील. आता याच्यामध्ये बघा, आता आपल्या उद्योग क्षेत्राच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांमध्ये पहिली जी समस्या आहे शासकीय दप्तर दिरंगाई. आता आपल्या देशामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये जे कामकाज चालतं त्या कामकाजाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही
नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. कोणतंही सरकारी काम असेल तर त्या कामामध्ये दिरंगाई म्हणजे आपण त्याला उशीर म्हणतो. तात्काळ त्या ठिकाणी कोणतंही काम मंजूर केलं जात नाही. आणि यामुळं सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये ज्या लोकांना गुंतवणूक करायची, त्यांना स्वतःचा उद्योग स्थापन करायचा आहे, एखादा कारखानाच टाकायचा आहे, अशा लोकांना विविध कागदपत्रे, वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या या प्राप्त करण्यासाठी बराचसा उशीर त्या ठिकाणी होतो. आणि शेवटी तो व्यक्ती या सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारून किंवा फेऱ्या मारून वैतागतो आणि एक तर मग तो उद्योग नको असं त्या ठिकाणी त्याचं मत तयार होतं. म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये परवानग्या प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाई होते. ही सुद्धा या उद्योग क्षेत्राची एक महत्त्वाची समस्या मानली जाते. त्याच्यानंतर बघा, कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता. आता आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे जर कौशल्य प्राप्त कारागीर असतील तर त्यांच्या माध्यमातून उत्पादनाचं कार्य हे चांगल्या प्रकारे पार पाडलं जातं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये असं प्रशिक्षण किंवा कौशल्य प्राप्त करून देणारी केंद्र ही संख्येने कमी आणि त्यामुळं कौशल्य प्राप्त कारागीर आपल्याकडे कमतरता असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून उत्पादनाचा जो दर्जा निर्माण व्हायला पाहिजे तेवढा चांगल्या दर्जाचं उत्पादन त्यांच्या माध्यमातून केलं जात नाही. कारण जर एखादा प्रशिक्षित कारागीर असेल किंवा एखादा ITI झालेला कामगार असेल तर त्याच्याकडून ज्या पद्धतीचं काम होतं त्या पद्धतीचं काम एखाद्या विना कौशल्य प्राप्त केलेल्या कामगाराकडून होत नाही. त्यामुळं कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याकडं प्रशिक्षण केंद्रांची कमतरता असल्यामुळं किंवा त्यामुळं कौशल्य विकासाच्या संधींची कमतरता कामगारांमध्ये दिसते आणि त्यामुळं सुद्धा औद्योगिक क्षेत्राला अनेक समस्या भेडसावतात. नंतर बघा, तिसरी जी समस्या आहे सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव. आज आपण पाहतो की जगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षेत्रामध्ये क्रांती घडून आणलेली त्या पद्धतीचं तंत्रज्ञान आज आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण वापरताना दिसत नाही. आता याला अनेक काही कारणं असतील, परंतु जर तंत्रज्ञान हे जर विकसित वापरलं तर त्या विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून जर उत्पादन सुरू केलं तर उत्पादनाचा खर्च कमी होतो, वस्तूची निर्मिती चांगली होती, वस्तूचा दर्जा चांगला राखला जातो आणि त्या वस्तूंची मागणी बाजारामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढते. आणि या सर्व गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी आज आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे तंत्रज्ञान सुधारित वापरायला पाहिजे तेवढं सुधारित तंत्रज्ञान आपल्याकडं वापरलं जात नाही. आणि ही सुद्धा उद्योग क्षेत्रातली एक महत्त्वाची समस्या किंवा कमतरता आपण त्याला म्हणतो, ती अजूनसुद्धा बऱ्याचशा कारखानदारी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यानंतर जी चौथी समस्या आहे पायाभूत सुविधांचा अभाव. आता खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्राची जर वाढ घडवायची असेल तर त्या राज्यामध्ये सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्या पाहिजे. आता पायाभूत सुविधा म्हणजे नेमकं काय? आता कारखानदारी वाढीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. रस्ते असतील, वीज, पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे जलमार्ग, लोहमार्ग आणि इतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी पायाभूत सुविधांमध्ये, तसंच दळणवळणाची साधनं, या गोष्टी जेवढ्या राज्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतील तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये कारखानदारी क्षेत्र हे विकसित होतं. म्हणजे आपल्या कारखान्यातला माल एका भागातून दुसऱ्या भागामध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन जायचं असेल तर त्यासाठी दळणवळण किंवा वाहतूक सुविधा या चांगल्या असल्या पाहिजे. रेल्वे, रस्ते, विमानसेवा, जलवाहतूक या सुविधा जर राज्यामध्ये चांगल्या असतील तर ते राज्य औद्योगिकदृष्ट्या
चांगल्या प्रकारे प्रगती करतं. तर आपल्या राज्यात सुद्धा या सर्व सुविधा प्राप्त आहे, परंतु म्हणावा तेवढा त्यांचा विकास हा झालेला नाही. आणि त्यामुळं अजूनसुद्धा आपल्या राज्याला औद्योगिक विकासामध्ये वाढ करण्यामध्ये संधी आहे, किंवा या पायाभूत सुविधा जर आपण वाढवल्या तर महाराष्ट्र आज आहे त्याहीपेक्षा जास्त विकास करेल, यात आपल्याला शंका घ्यायचं काही कारण नाही. तर पायाभूत सुविधांचा अभाव अजूनसुद्धा आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणवतो. ही सुद्धा आजची या क्षेत्राची एक महत्त्वाची समस्या आहे. नंतर बघा, नवीन उद्योजकांना प्रोत्साहनाचा अभाव. आता नवनवीन उद्योजक जर तयार झाले तर कारखानदारीचं क्षेत्र हे वाढीस लागतं, परंतु आपल्याकडं मात्र नवीन उद्योजकांना त्या ठिकाणी डावललं जातं, किंवा त्यांच्या मनामध्ये कारखानदारीच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना त्या ठिकाणी त्या क्षेत्रापासून परावृत्त केलं जातं, जेणेकरून त्या लोकांनी आपला उद्योग वाढू नये किंवा त्यांनी या क्षेत्रामध्ये येऊ नये. तर अशामुळे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये कारखानदारी ही जी जास्त प्रमाणामध्ये वाढीस लागली नाही, त्याला हे सुद्धा कारण आहे. खऱ्या अर्थाने लोकांनी किंवा जे जुने उद्योजक आहे त्यांनी नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये या, इथं गुंतवणूक करा, एखादा नवीन तुमचा उद्योग टाका, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये रोजगार वाढेल, उत्पादन वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या हातून सुद्धा महाराष्ट्राचा विकास होईल. असं मत त्यांना जर त्यांनी सांगितलं तर खऱ्या अर्थाने नवीन गुंतवणूकदार आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कारखानदारी क्षेत्रामध्ये येतील. परंतु ह्या गोष्टी करण्याच्या ऐवजी त्यांचं वेगळ्या पद्धतीने मत परिवर्तन केलं जातं आणि त्यांना औद्योगिक क्षेत्रापासून परावृत्त केलं जातं. आणि या कारणामुळे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये कारखानदारी ही नवीन उद्योजक जे आले नाही त्याला या गोष्टी तेवढ्याच कारणीभूत आहे. आता याच्यानंतर बघा, आता आपल्याला अजून सुद्धा काही समस्या त्या ठिकाणी सांगता येतात. त्या ठिकाणी 6वी जी समस्या आहे, विकास कार्यक्रमांचा अभाव. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या विकासाच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे ते कार्यक्रम राबवले जात नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने बघा, या ठिकाणी विकास कार्यक्रमाचा अभाव, कार्यक्रमांचा अभाव. आता एकंदरीत आपण या मुद्द्याचा जर विचार केला म्हणजे राष्ट्राच्या किंवा आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या कार्यक्रमांची आखणी केली पाहिजे ते कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार केले जात नाही. म्हणजे विकास कार्यक्रमांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये अभाव दिसतो. आता खऱ्या अर्थाने आपण जर परदेशामध्ये या गोष्टीचा जर विचार केला तर परदेशामध्ये विकास कामं हे फार झपाट्याने त्या ठिकाणी केली जातात आणि नवनवीन उद्योगांची वाढ कशी होईल त्यासाठी नवीन नवीन कार्यक्रमाची आखणी केली जाते आणि त्यामुळं बाहेरचे देश जे प्रगत झाले त्याला तेच कारण आहे. आता आपल्या महाराष्ट्राची सुद्धा प्रगती याहीपेक्षा जास्त झाली असती, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास कार्यक्रमांचा अभाव जाणवतो आणि त्यामुळं सुद्धा आपल्याकडं औद्योगिक क्षेत्र हे थोडं मागं पडलं असं आपण जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्याच्यानंतर बघा, शेवटचं जी समस्या आहे ती म्हणजे प्रादेशिक असमतोल. आता प्रादेशिक असमतोल, आता प्रादेशिक असमतोल. आज आपण आपल्या भारताचा जर विचार केला, प्रादेशिक असमतोल, सर्वच राज्य विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला सारखे दिसत नाही. 7 ते 8 राज्य आपल्या भारतातले असे आहे की ते इतर राज्यांपेक्षा त्यांची प्रगती ही चांगली. उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र असेल, गुजरात,
तामिळनाडू, पंजाब, हरियाणा हे जे राज्य हे राज्य आपल्या भारतातील इतर राज्यांपेक्षा शेती क्षेत्र, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र या तीनही क्षेत्रामध्ये अग्रेसर असे काही ठराविक राज्य त्या ठिकाणी। याचा अर्थ आपल्या भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दिसतो आणि प्रादेशिक असमतोल असल्यामुळं देशाचा विकास हा जो मागे राहिलेला आहे त्याला तेच कारण आहे। जर सरकारच्या माध्यमातून सर्वच राज्यांमध्ये शेती, उद्योग क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र यांचा जर झपाट्याने विकास केला आणि त्या क्षेत्राची भरभराट होईल अशा पद्धतीची काही उपाययोजना जर केली तर कोणतंही राज्य आपल्या भारतातलं औद्योगिक क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये मागं राहणार नाही। परंतु राज्यकर्त्यांच्या काही उदासीन धोरणांमुळं काही राज्य मागासलेली राहिली आणि काही राज्य मात्र विकसित झाली। त्यामध्ये त्या राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र हा वरच्या क्रमांकाचा येतो। असं असलं तरी अजूनसुद्धा महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये उद्योग क्षेत्र वाढीस खूपच वाव आहे असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। तर प्रादेशिक असमतोल जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत राज्यांचा चांगला विकास होणार नाही। तर अशा पद्धतीच्या अनेक समस्या आज आपल्याला आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये जाणवतात किंवा दिसून येतात। आता खऱ्या अर्थाने जिथं समस्या असतात त्या ठिकाणी उपाय सुद्धा असतात। आता सरकारच्या माध्यमातून या सर्व उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना या राबवण्यात आल्या त्या उपाययोजनांचा आपण त्या ठिकाणी थोडक्यात आढावा घेऊ, म्हणजे आपल्याला या क्षेत्राच्या समस्या कोणत्या होत्या आणि त्या समस्या दूर करण्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी करण्यात आल्या त्याला आपण उपाययोजना म्हणतो। तर त्या उपाययोजनांचा आता आपण इथं थोडक्यात आढावा घेऊ। आता बघा, त्या उपाययोजनांमध्ये पहिली महत्त्वाची जी उपाययोजना आहे ती म्हणजे बघा, गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यतेसाठी एक खिडकी कार्यक्रम। आता खऱ्या अर्थाने जे कारखानदार किंवा जे उद्योजक आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आपला स्वतःचा उद्योग उभारू शकतात किंवा त्यांना उभारण्याची इच्छा आहे, अशा उद्योजकांना सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारची कागदपत्रे किंवा परवाना धोरणाची अंमलबजावणी करावी लागते। वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात, अनेक प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, तेव्हा कुठं त्या उद्योजकांना आपला उद्योग टाकण्याची परवानगी प्राप्त होते। आता एवढ्या गोष्टी करण्यासाठी बराचसा काळ आणि त्या ठिकाणी बरेचसे मनस्तापसुद्धा त्या लोकांना सहन करावे लागतात। याच्यामुळं काही लोक त्या क्षेत्रापासून दूर जातात। तर सरकारच्या माध्यमातून या सर्व समस्या दूर व्हाव्या या दृष्टिकोनातून सरकारने एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळतील असा कार्यक्रम, आपण त्याला एक खिडकी कार्यक्रम म्हणतो, असा कार्यक्रम राबवण्यात आला आणि तेव्हापासून या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या परवानग्या घेण्यासाठी अनेक लोकांना बराचसा काळ हेलपाटे मारावे लागायचे त्या गोष्टी निश्चित कमी झाल्या आणि ही सुद्धा एक चांगली उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। आता याच्यानंतर बघा, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक सुविधा व माहिती पुरविली जाते। आता महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्र, आता महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करायची अशा गुंतवणूकदारांना अनेक प्रकारची माहिती, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणं चांगलं आहे, कोणता उद्योग टाकला पाहिजे, त्या उद्योगामध्ये किती भांडवल गुंतवायचं, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या, अशा प्रकारची सर्व प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून ही त्या लोकांना उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून त्यांचा उद्योग टाकण्याचं जे काम होतं
ते काम सोपं होतं आणि त्यामुळं उद्योजकांना एक वेगळं प्रोत्साहन मिळतं आणि त्या प्रोत्साहनातून नवनवीन उद्योजक या क्षेत्रामध्ये पदार्पण करतात आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा सर्व प्रकारचं सहकार्य आणि विविध प्रकारची माहिती उद्योजकांना किंवा आपण त्याला गुंतवणूकदारांना पुरविली जाते। आवश्यक जेवढ्या ज्या सुविधा असतील, आता कारखाना म्हटलं की त्या ठिकाणी वीज, रस्ते, पाणी या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये लागतात। या सुविधा सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे पुरविल्या जातात, जेणेकरून त्या उद्योजकांना कुठल्याही प्रकारची बाधा आपल्या उद्योगामध्ये येऊ नये किंवा अडचणी येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या माध्यमातून या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा कारखानदारी क्षेत्राला आजच्या काळामध्ये दिल्या जातात आणि त्याचा एक चांगला परिणाम म्हणून आज आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कारखानदारी जी वाढीस लागली त्याला ते सुद्धा एक कारण आपण सांगू शकतो। याच्यानंतर बघा, तिसरे लघु उद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग वाढावा म्हणून निर्यातीस प्रोत्साहन। आता सर्वच उद्योजक हे मोठा कारखाना टाकू शकत नाही। आता उद्योजक म्हटले की त्या ठिकाणी मध्यम असेल, कुटीर उद्योग असेल, मोठा उद्योग असेल। आता उद्योगांची गुंतवणूक क्षमता जशी असेल त्या पद्धतीने तो उद्योग असतो। आता काही उद्योगांमध्ये हजारो कोटीची गुंतवणूक त्या ठिकाणी केली जाते आणि असे जे कारखाने असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करतात, म्हणजे ते कारखाने मोठ्या स्वरूपामध्ये उत्पादनाचं कार्य करतात। आता काही कारखाने हे छोट्या आकाराचे असतात, आता आपण त्याला लघु उद्योग म्हणतो। आता लघु उद्योगांना सुद्धा खऱ्या अर्थाने जर आपण प्रोत्साहन दिलं तर त्या लघु उद्योगांच्या माध्यमातून सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार हा निर्माण होतो आणि आजच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती ज्या क्षेत्रातून होते त्या क्षेत्राचा विकास घडवून आणणे हे सरकारचं कामच झालेले आहे। त्यामुळं कारखानदारी क्षेत्राला म्हणजे लघु उद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग वाढवण्यासाठी अनुदानाची उपलब्धता सुद्धा करून दिली जाते आणि जिथं हे लघु उद्योग आपलं प्रदर्शन भरवणार असतात त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी सुद्धा त्या लोकांना, त्या कारखानदारांना किंवा त्या उद्योजकांना आपली जागा निश्चित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तिथं सर्व सुविधा प्राप्त करून दिल्या जातात, जेणेकरून भारतातल्या वस्तूंची जाहिरात त्या ठिकाणी किंवा प्रदर्शन लोकांनी पाहावं आणि आपल्या मालाची मागणी परदेशामध्ये वाढावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जातं। आता याच्यानंतर बघा, अजून एक उपाययोजना ती म्हणजे औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली। आता औद्योगिक क्षेत्राची वाढ होण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती। आता विशेष आर्थिक क्षेत्र आपण त्याला सेज म्हणतो, खऱ्या अर्थाने स्पेशल इकॉनॉमिक झोन। आता या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपण पाहतो की निर्यातक्षम वस्तूंचं उत्पादन करणारं ते क्षेत्र असतं आणि सरकारच्या माध्यमातून अशा क्षेत्राला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात। आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर परिसरामध्ये सुद्धा सेज अंतर्गत काही भूभाग सरकारने इथं ताब्यात घेतलेला आहे किंवा त्या क्षेत्रावर आता सेजच्या अंतर्गत असे उद्योग तिथं उभारले जातील जेणेकरून ते उद्योग त्या ठिकाणी उत्पादन करून परदेशामध्ये त्या वस्तू पाठवतील। म्हणजे अशा पद्धतीने कारखानदारी वाढीस लागण्यासाठी सरकारच्या माध्यमातून असे विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करून उद्योगांना चालना देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं। आता याच्यानंतर आपल्याला एक शेवटची उपाययोजना सांगता येते आणि ती म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम। या कार्यक्रमाच्या अंतर्गत लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी
काही गोष्टी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता बघा, आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे छोटे मोठे उद्योजक आहेत, त्या उद्योजकांचा आपल्या कारखानदारीचा विकास करण्यासाठी त्यांना असं विशेष असं प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं आणि जेणेकरून छोट्या छोट्या उद्योगांचा सुद्धा विकास व्हावा। जे मध्यम स्वरूपाचे छोटे उद्योग असतात, लघु उद्योग असतात किंवा सूक्ष्म म्हणजे छोट्या छोट्या आकारामध्ये ते आपलं उद्योग चालवतात, त्यांच्या विकासासाठी सुद्धा त्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आणि या सर्व उपायांचा खऱ्या अर्थाने आज आपल्या अर्थव्यवस्थेवर किंवा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रावर चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। आज आपला महाराष्ट्र आपल्या भारताच्या इतर राज्यांपेक्षा औद्योगिक क्षेत्रामध्ये जो आघाडीवर आहे किंवा आपलं राज्य विकसित आपण मानलं जातं, त्याच्या पाठीमागं सरकारने राबवलेल्या या औद्योगिक विकास योजना किंवा त्यासाठी जे कार्यक्रम हाती घेतले त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा या क्षेत्राचा चांगला विकास घडून आला आणि आज उद्योग क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वाढीस लागलं। तर अशा पद्धतीने आपल्याला या आजच्या या पाठामध्ये आपण या प्रकरणामध्ये उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या समस्या दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या उपाययोजना राबवल्या जातात त्यांचा आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेतला। आजच्या पुरतं विद्यार्थी मित्रांनो इतकं पुरेसं। नमस्कार।